ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಸಲಮೋಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 35 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ಇವರು ಸಲಮೋಡಿ ಪ್ರೈಮರಿ ಒಂದು ಮರಾಠಿ ಒಂದು ಶಾಲೆಯ SDMC ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ರಣ್ ಜುಂಜುರ ಮಿಲ್ಕ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಇದರ ಒಂದು ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಹಾಲಿ ಒಂದು ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ದಡ್ಡಿ ಇದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸಲಮೋಡಿ ಭಾಗದ ಬೂತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀ ಭಾವೇಶ್ವರಿ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿಯ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿ ಯಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯ ಒಂದು ಮೆಂಬರ್ ಆಗಿ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಿರುವಂತಹ ಈ ಭಾಗದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಮುಖಂಡರು ಆಗಿರುವ ಶ್ರೀಯುತ ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ politiciansinIndia.com ವತಿಯಿಂದ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. साहब नमस्ते. 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 विजय कृष्ण पाटिल साहब, लगभग अभी 35 सालों से आप भारतीय जनता पार्टी का निष्ठावंत कार्यकर्ता है, बहुत सारे सामाजिक सेवा करते आ रहे. यहाँ आपका पहचान बहुत है, फिर भी आपका एक छोटा सा परिचय अपना दर्शकों के सामने दीजिएगा सर. बोलिए सर, आपका नाम. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या गावात आमचं एक संस्था स्थापन केली आणि त्याच्या याच्याप्रमाणे आम्ही मला आमच्या रणझुंजार दूध संस्थेकडून मला उमेदवारी दिली गेली 2021 ला. आणि आमचं कार्य बघून लोकांनी आम्हाला पाठिंबा चांगला दिला, कारण आम्ही प्रत्येकाच्या सुखासाठी दुःखासाठी या सगळ्यासाठी आम्ही आतापर्यंत काम करत आलेलो आहोत. ओके. आणि याच्या अगोदर आमचे वडील कैलासवासी कृष्णा लक्ष्मण पाटील यांचा वारसा पुढे चालवत आम्ही सुद्धा. प्रारंभ जो कैसे था जो आपका लाइफ, जो इस सभी सामाजिक सेवा में आप सेवा करते आ रहे हैं, तो पॉलिटिकल करियर में आना कैसे हुआ सर? आपके फैमिली में ऐसा था पहले, बापू दादाजी ऐसा कोई था? ते कसं ना, आमचा वडील राजकारणी असल्यामुळं आणि आमच्या गावामध्ये सुरुवात ग्रामपंचायतची स्थापना आमच्या वडिलांकडून झाली. मग वडिलांकडून ग्रामपंचायतची संस्था स्थापन झाल्यानंतर पंचायत, पूर्वीच्या काळी लोक एवढे सज्ञान नव्हती आणि वडील आमचे त्यावेळेला 4थी शाळा शिकले होते आणि त्याच्यानंतर पंचायत ऑफिस हे आमचं मोदग्याला होतं. ओके. मग किरकोळ गावातील कामं जी असायची ते आमच्या घराकडे येत होते आणि घरी आल्याच्या नंतर मग मोठमोठ्या लोकांची ओळख त्यांचा आमची झाली आणि त्याच्या ह्याच्यातनं ती सेवा आम्हाला सुद्धा करावं असं वाटले, कारण लोक बाहेरचे आलेले बघून आम्ही सुद्धा या प्रवाहामध्ये लोकांच्या सेवेसाठी आपलं स्वतःच सुद्धा 50% काम करायचंय आणि लोकांची सुद्धा सेवा 50% करायचंय. आता सुद्धा माझं ध्येय तेच आहे, मी 50% माझ्या स्वतःसाठी काम करते आणि 50% दिवसातलं लोकांसाठी काम करते. ओके. सलामोडी ग्राम पंचायत आप सदस्य है सर. हो. आपके वार्ड में क्या क्या डेवलपमेंट काम वगैरे हुआ है? आमच्या वार्डामध्ये गेल्या वर्षी मोदी साहेबांनी केंद्राकडनं JJM ची पाण्याची व्यवस्था केली. ओके. ती आमच्या गावामध्ये आम्ही जवळजवळ व्यवस्थितपणे आमच्या यात्रेच्या कालावधीमध्ये आम्ही यशस्वी पार पाडलो. परत जवळजवळ आमच्या गावामध्ये 6 किलोमीटर ती पाईपलाईन घातलेली आहे. ओके. आणि थोडा निधी कमी पडला, तो सुद्धा आम्हाला वाढवून मिळाला. आणि यात्राच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये जे शिशी रस्ते गटारी राहिली होती अर्धवट, ती आम्ही पुरा केली. ओके. परत रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट हे पोल पूर्णपणे उंच करून ते यात्रा करताना काही अडचण येऊ नये यासाठी ते आम्ही पुरा केली. अगल बगल में शेतकरी भी बहुत चलता है, किसानों को क्या क्या काम वगैरह हुआ है सर? किसानांनी म्हणजे ज्या ज्या सरकारकडनं सुविधा आलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. गाय का शेड करना है, गाय बकरी का शेड करना, बकरीचा शेड, परत कुणाचं संडास बाथरूम साठी जे स्वच्छतेचं हे आहे ते, असं म्हणजे किरकोळ काय बाबी आहे ते आम्ही लोकांबद्दल पोहोचवल्या. परत शेतातलं
आमचं शेतकरी लोक सगळं हा. म्हणजे शेतात शेतीचं बल्डिंग करणे हाँ 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 ते काय सुविधा आहेत त्या सुविधा त्यांच्याबद्दल पोहोचवणे ओके. ते आम्ही आमच्या पर्यायाने जेवढं जमल हाँ. तेवढं आम्ही केलं. ओके. पूरे गांव में जो शौचालय भी बनाना है हो. तो अभी आपने बता रहे थे हो हर घर को एक एक शौचालय बनाना है हो तो मतलब कैसे हुआ है काम? ते प्रत्येक घरासाठी आम्ही शौचालय कोण बांधित असतील ओके. त्यांना 12,000 रुपया सरकारचा निधी त्यांच्याबद्दल पोहोचवलेला आहे. ओके 12,000 निधी हा शौचालयाचा वर्षातून 2 वेळा मंजूर होते. ओके. तो ज्याची नावे येतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना शौचालयाचं 12,000 रुपये त्यांच्या खात्यावर आम्ही वर्ग आमचे पीडब्ल्यू साहेब करतो. ओके. साथ ही उज्ज्वला योजना वो उनके साथ एक सभी का जो गैस देने का जो काम वगैरह हुआ हो और स्वच्छ भारत अभियान का जो काम वगैरह हुआ है आप भारतीय जनता पार्टी में निष्ठावंत कार्य करता है वो सब काम वगैरह कैसे हुआ? उज्ज्वल योजनेचे जे काम होतं ते म्हणजे बीपीएल कार्ड धारकांना आम्ही ते हाँ. जे जे त्यांच्या नियमात बसतील हाँ. त्यांना दिलेलं आहे. ओके. त्यांना दिलेलं आहे. साथ ही साथ आणि गॅस हाँ. ज्यांना गॅसची गरज आहे त्यांना सर्वांना ते दिलेलं आहे. आपका जो वर्किंग प्लान में 15 फाइनेंस का जो आता है फंड वगैरह SC ST का भी कुछ रिजर्व फंड रहता है हो तो उन लोगों को क्या क्या मतलब करके दिया? ST आणि SC लोकांसाठी जो 25% हाँ फंड येतोय हाँ तो फंड आम्ही त्यांच्या गल्लीमध्ये गटारी परत रस्ते आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी अशी याच्यासाठी तो 25% फंड हा त्यांच्यासाठी आम्ही दिला जातो. आणि दरवर्षाला आंबेडकर जयंतीसाठी त्यांच्यासाठी ते त्यांना जो काय खर्च येईल त्यासाठी मोदगा सलामवाडी कारण आमच्या सलामवाडी पंचायतीमध्ये मोदगा सलामवाडी आणि शेट्याळी 3 गावं येतात आणि त्यांच्या 3 गावासाठी म्हणजे त्यांच्या संस्थेला आंबेडकरच्या काही पंचायतीमार्फत आम्ही देणगी दिली जाते खर्चासाठी. साथ ही विकल चेतन लोगों को जो त्रिचक्र वाहन देना रहता है हाँ. अंगविकल लोग रहते हैं उनको ऐसा कोई मतलब था आपके मतलब पास कुछ अभी मांग वगैरह रखा था? त्या ह्याच्यातनं एक मोदग्याला दिलेला आहे हाँ. सलामवाडीला अजून कुणाला दिलेलं नाही हाँ. आणि शेट्याळीला दिलेलं आहे. हाँ 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 आणि सलामवाडीचे एक 2 नावं आहेत ओके. पण त्यांच्यासाठी जो फंड आलेला आहे हाँ. किंवा ते पेन्शन अपंग पेन्शन कोण 25% आहे कोण 50% आहे कोण 75% आहे कोण 100% भी थोडी आहे त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे दिलेलं जाते. और क्लीनिंग के बारे में भी ध्यान देना है सर. हो तो आपका ग्राम पंचायत में गाड़ी है सर हर घर को आपका वार्ड में जो गाड़ी आता है और सभी को बकेट भी देना रहता है तो ऐसा काम वगैरह हुआ है सर? पहा की आम्ही सुका कचरा गोळा करण्यासाठी 1 बकेट आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी 1 बकेट आणि आठवड्यातून 1 वेळा कचरा गाडी ही आमच्या प्रत्येक गावाला फिरली जाते आणि तो कचरा संकलन करण्यासाठी आम्ही मोदग्याला हे बांधलेलं आहे काय म्हणतात त्याला ते घटक SLRM जो घटक रहता है वो भी बांधलेला आहे. अजून पुरा नाही ते पण बांधलेला आहे कारण ते सगळा 3 गावचा कचरा एका ठिकाणी गोळा करून तिथे ओके हो. और साथ ही अभी जो आप व्यवसाय सेवा सहकारी संघ में है और निर्देशक भी है सर. और किसान लोगों को उधर से मतलब कैसे हेल्प ज्याला म्हणजे कसं होतंय ते ज्याला आता शेती करायची आहे म्हणजे आपण ट्रॅक्टर घेणार आहे किंवा कोण मोटरसायकल सुद्धा घेतलेला आहे म्हणजे कोण गवंडी कामासाठी जात आहे किंवा सेंट्रिंग कामासाठी जात आहे त्यांच्यासाठी मोटरसायकलसाठी त्यांनी कर्ज व्यवस्था केलेली आहे आणि कोण ट्रॅक्टर घेणार असतील त्यांना ट्रॅक्टर दिले. ऐसा कोई मतलब कुछ त्याच्यासाठी जास्त मदत म्हणजे कती सावकार ओके ओके कारण त्यांनी बेळगाव जिल्हा DCC बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत या सगळ्या आमच्या संस्था आहेत. ओके. त्याच्यासाठी त्यांनी तो निधी त्याच्यासाठी दिला जातो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला जातो. शैक्षणिक जो क्षेत्र में हमें अगर बात करना चाहेंगे तो आप मराठी मॉडल स्कूल का SDMC मेंबर भी है सलामवाड़ी में. तो उधर बच्चे लोगों को खाना रहता है गरम खाना जो सरकार का योजना से अभी देना रहता है तो उनको पीने का पानी का व्यवस्था भी होना चाहिए. हो पंचायत हाईटेक शौचालय और कंपाउंड है और पेवर वगैरह डालना है और वो काम वगैरह कैसे हुआ? आमच्या शाळेमध्ये आता बघा ते आम्ही जेवण करण्यासाठी म्हणजे दुपारचं आहार बनवण्यासाठी 3 बायका नेमलेल्या आहेत. मग ते शाळेत गणती केली जाते सकाळी 10 वाजता मुले किती आलेले आहेत त्या प्रत्येक मुलाच्या ह्याच्याप्रमाणे ते जेवण बनवलं जातं.
आणि ते बनवल्यानंतर 1:30 वाजता बरोबर टायमाला त्यांना जेवण दिले जाते. ओके. आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पंचायतीकडून त्यांना स्पेशल टँक बांधून दिलेला आहे. त्याच्यामध्ये ते पाणी जाते. आणि सुलभ आणि स्वच्छ शौचालय त्यांच्यासाठी निर्माण केलेलं आहे. परत जेवणासाठी स्वयंपाक खोली त्यांना बनवलेली आहे. आणि शाळेमध्ये पूर्ण ह्याला फ्लोर ब्लॉक बसवलेले आहे. साथ ही अभी छोटे बच्चे लोग जो पढ़ाई करते रहते हैं आंगनवाड़ी केंद्र, और आपका वार्ड में कितना आता है, उधर क्या क्या काम वगैरे हुआ है? आमच्या सलामवाडीमध्ये 2 अंगणवाड्या आहेत. कारण आमचं गाव रस्त्याच्या त्या बाजूला थोडं आहे आणि रस्त्याच्या या बाजूला थोडं आहे. मग रस्त्याच्या त्या बाजूला ह्या अंगाची मुलं जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी रस्त्याच्या त्या बाजूला एक अंगणवाडी आहे आणि रस्त्याच्या त्या बाजूला एक अंगणवाडी आहे. आणि त्यांच्यासाठी जे गव्हर्नमेंटकडून आलेलं आहे ते सर्व धान्य त्यांना किंवा लहान मुलं गरोदर बाया सगळं व्यवस्थित दिलं. साथ ही रणझुंझुरा और मिल्क कोऑपरेटिव सोसाइटी का संस्थापक अध्यक्ष है. उधर कितना लीटर दूध कलेक्शन होता है और कितना जो मेंबर भी है लोग सर? आता आमच्या रणझुंजार दूध संस्थेला 125 दूध उत्पादक सभासद आहे. आणि फाउंडर आप फाउंडर अध्यक्ष है? हाँ, फाउंडर. शुरुआत से मतलब कैसे कैसे करते हैं? रणझुंजार दूध संस्था आम्ही स्थापन करायचं कारण म्हणजे आम्ही पूर्वी गवळी पद्धतीने दूध घालत होतो आणि त्याच्यामध्ये आमचं उत्पादकांचं फार मोठं नुकसान होत होतं. फार मोठं म्हणजे कसं, दूध कमी प्रतीचं दररोज हे करायचं आणि बिल एक द्यायचं एक नाही असं करून आम्हाला त्यांनी गुंडाळायचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये आमचं उत्पादक लॉस मध्ये आला. लॉस मध्ये एकदा आम्ही ते 6 रुपये दराप्रमाणे सुद्धा आम्ही दूध घातलं लिटर. मग त्याच्यानंतर काय झालं, आमचे आता आहे ते सध्याचे EB पाटील, पैगोडा बसवडा पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला की दुधाचं काय करायचं. आम्ही कर्नाटकाला दूध घालायचं म्हटलं ते कसं आहे आणि महाराष्ट्रात घातलं तर कसं आहे. गोकुळ दूध संस्था दर जास्त येते आणि आम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या बाँड्रीला आहोत आणि आम्हाला दुधाचा दर तिकडे जास्त मिळाला तर आम्ही घालू शकतो. पण कसं घालू शकतो, मग त्याच्यानंतर त्यावेळेला त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी आम्हाला योग्य सल्ला दिला. आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्ही दूध संस्था रजिस्टर करा आमच्या कर्नाटकाशी, कारण आम्ही हरगापूर गडला दूध संस्था रजिस्टर करून महाराष्ट्राला तुम्ही दूध घालतात. मग आम्ही आमची दूध संस्था रजिस्टर केली आणि रजिस्टर केल्याच्या नंतर आम्हाला गोकुळ दूध संघाची परवानगी मिळाली गाडी यायला. नाही तर गाडी आम्हाला सलामोडला येत नव्हती दूध गाडी. कारण त्यांना कर्नाटकचं परमिशन पाहिजे होतं. मग आम्ही रजिस्टर संस्था काढल्यामुळे आमच्या सलामोडीला गाडी आली आणि आमच्या गावाला गाडी आल्याच्या नंतर त्याचा फायदा या बाकीच्या सर्व खेड्यांना मिळाला. मग दूध संस्थेत जादा दर मिळणारी म्हटलं तर आमची पहिला सलामोडी. सुरुवात आमची 10 लिटर पासून दुधापासून झाली. सकाळ 10 लिटर, प्रारंभ में 10 लिटर. कारण आतापर्यंत आम्ही फसतच गेलोय लोकांबरोबर आणि हे आले आता महाराष्ट्राला 10 लीटर में जो गाड़ी नहीं आता था फिर वो कैसे मतलब लेके जाके त्यांनी सुरुवात करा. कारण त्यांनी सांगितलं सुरुवात करा, थोडं थोडं टप्प्यानं तुम्ही वाढत जाल. लोकांना त्याचा दुधाचा फरक पडल्याच्या नंतर अनुभव येईल आणि लोक आपल्या संस्थेला दूध घालतील. कारण त्यावेळेला राजकुमार हत्तरगी हलकर्णीचे हे गोकुळ दूध संघाला त्यांनी मग त्यांचा आणि आमचा परिचय चांगला होता. त्याच्यानंतर मग त्यांच्याशी आम्ही संपर्क साधल्यानंतर त्यांनी म्हणाले मी तुम्हाला गाडी पाठवून देतो, तुम्ही काळजीच करू नका. पण त्यांनी कमी दूध असलं तरी आम्ही घालतो, कारण त्यांची गाडी हेब्बाळपर्यंत येत होती आणि हेब्बाळपर्यंत आल्यानंतर त्यांना 46 सलामोडी असं यायला काय खर्च जास्त होत नव्हता आणि गडिंगलज चिलिंग सेंटर होतं त्यावेळेला त्यांचं आणि तिथं दूध संकलन केलं जायचं. पण त्याच्यानंतर मग आम्ही तसं सांगितल्यानंतर ठीक आहे म्हटलं, एकला लोकांना त्यावेळेला आम्हाला काही नाही म्हटलं तरी आम्हाला 30 ते 40 रुपयाचा दर पडायचा दुधाला प्रति लिटर. मग ते दर बघितल्याच्या नंतर लोकांनी वाढत वाढल्याने आज आमची गाईचं 150 लिटर दूध आहे, म्हशीचं 150 आहे सकाळचं आणि संध्याकाळी म्हशीचं 150, गायचे 150. एकूण असं डेली आमचं सकाळ संध्याकाळ म्हणून 600 लिटर दूध आज आमचं कलेक्शन आहे. एक दिन का 600 लीटर. मग आम्हाला ते
त्यावेळेला मध्यंतरी काय आलं आम्हाला पहले स्टार्टिंग में सिर्फ 10 लीटर था, 10 लीटर पासून अभी 600 लीटर तक पहुंच गया. पोहोच गया. मग आमचं काय आलं, आता आम्ही जवळजवळ आमचं स्वतःची जागा घेतलेली आहे, हाँ, स्वतःची 2 मजली इमारत बांधलेली आहे ओके आणि दरवर्षी आम्ही लोकांना उत्पादकांना जवळजवळ लिटरला ओके 15 रुपये बोनस देतो. हाँ हाँ लिटरला ओके 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 15 रुपए 15 रुपये बोनस. बोनस देतो. हाँ हाँ. मग लोकांचं आम्हाला कुछ जेवढं सरकार की तरफ से कुछ मदद वगैरह मिलता है सर अभी, जो एक्स्ट्रा जो सहायधन बोलते हैं? सहायधन आम्ही आमच्या संस्थेकडून देतोय, हाँ ओके. आमच्या संस्थेकडून देतोय. हाँ 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 कसं आहे, एखाद्या वेळी समजा कोण जनावर घेत असेल हाँ. तर त्याला सहाय्यधन काय 5,000 10,000 रुपये असेल आणि इतर कुणाला काहीतरी गरजेसाठी जर ऍडव्हान्स लागत असेल हा. तर ते एक प्रत्येक बिलापोटी 1,000-2,000 रुपये दिले जातात. ओके आणि आम्ही योजना काढली होती हा. जनावर खरेदी करायचं संस्थेमार्फतून, हा. पण लोकांनी काय केलं, बँकेचे हप्ते वेळेत पेड केले नाही. हाँ हाँ हाँ. मग ती योजना आमची बाद झाली, मग ती आम्ही बंद केली. आणि मग आता तुम्ही स्वतः दूध कलेक्शन एक वाढवा आणि एक करतो. मग आता आमचं मिल्को टेस्टर आहे, सगळं आम्ही सुविधा आमच्या संस्थेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आणि लोकांना इतकं म्हणजे आम्ही काय करतोय, आमचा संस्थेचा बी फायदा होतोय आणि उत्पादकांचाही फायदा होतोय. आणि एवढं करून आणि आमचे 12 लाखाची एफडी आज आमच्या दूध संस्थेची ओके. आज रोजी आहे. कर्नाटक राज्य का अलग अलग हम मिल्क सोसाइटी का भी एक किया हुआ. हो. कई मतलब अगर सोसाइटी में क्या होता है कि कैंस वगैरह उनको अगर ऐसा डिस्ट्रीब्यूट करता है, जैसा भी वो लोगों ने दूध कुछ दूसरा बकेट में लेके आता है वो खराब होता है और कुछ बास्केट में लेके आता है खराब होता है, तो संस्था से एक कैन वगैरह दूध लाने के लिए उनको देने जो करता है वो लोगों ने, ऐसा मतलब इधर दिया हुआ. साथ ही साथ अभी जो गाय को और भैंस को जो फूड भी अगर उधर से मिलता है तो वो मतलब कैसे कर रहे थे? ते आमचं दूध संस्थेकडनं म्हणजे संघाकडून आम्ही प्रत्येक सभासदाला ज्याला जेवढी आवश्यकता असेल त्याच्यासाठी आम्हाला किसान सुग्रास ठेवलेला आहे, परत हिंदुस्थान सुग्रास ठेवलेला आहे आणि मक्याचा भरडा ठेवलेला आहे. ओके. आणि गव्हाचा आणि इतर याचा भुसा असं 3 नमुन्याचं आम्ही धान्य ठेवलेलं आहे. ओके. खाद्य ते खाद्य कसं कुणाला आवश्यकता भासेल त्याप्रमाणे त्यांनी उत्पादकांना आम्ही दिलं जाते आणि त्यांच्या 10 दिवसाच्या बिलात थोडं फार त्यांच्याकडनं रक्कम आम्ही जमा केली जाते. ओके. हे एक सहाय्य आहे. आणि आता कसं आहे, दूध आम्ही तिथं इकडनं कसं जरी लोकांनी नेलं तर तिथं आम्ही 2 वेळा गाळून घेतलं जातं. ओके. गाळण्यात ठेवलेले. आणि आज लोक उत्पादक सुद्धा आमचे फॅट प्रतीचं वाढवण्यासाठी प्रत्येक जण आपापली व्यवस्था चांगली ठेवतात. ओके. कारण स्वतःचं कॅन स्वतः स्वच्छ नेणे हे ते, कारण एकेकाचं 10-10, 15-15, 20-20 लिटर दूध आहे, मग त्यांनी मोठे कॅने घेऊन आपले नेतात. कोण 5 लिटरचे आहे असे, मग त्याने आपापले 5 लिटरचे 10-10 लिटरचे 20-20 लिटरचे कॅने केलेले. साथ ही आप अभी ग्राम पंचायत सदस्य है और उन लोगों को कुछ डॉक्टर का सेवा वगैरह मतलब और उसका मतलब संस्था कुछ प्लान करता है सर? संस्थेकडून पण आमचं गोकुळ संघाकडून पण होतंय. वेटरनरी डॉक्टर विजिट करना होतंय, ते लसीकरण ओके किंवा इतर काय झालं तर ते संघाकडनं डॉक्टर येतोय आणि तो फक्त आमच्या डेअरी जवळ नेलं तर ते मोफत होतंय. ओके. आणि घरी आल्यानंतर 40 रुपये डॉक्टर फी आकारले जाते. ओके. आणि किरकोळ काय झाले तर आमचे दर्दीचे गव्हर्नमेंटचे हे आहे मोकाशी डॉक्टर, ओके. त्यांनी सगळे ओके. बाकी किरकोळ. साथ ही विजय पाटिल साहब, बाहोश्री देवस्थान कमेटी का आप मेंबर भी है सर, उधर कैसे मतलब यात्रा वगैरह होता है तो कैसे मतलब उधर काम वगैरह है? आमच्या बाहेश्वरची यात्रा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात किंवा पहिल्या आठवड्यात होती किंवा शेवटच्या आठवड्यात होती. त्यावेळेला कसं 3 दिवस यात्रा चालते ती आमची. 3 दिवस यात्रेमध्ये सुरुवातीच्या दिवशी गोडी असते, दुसऱ्या दिवशी मांसाहार, तिसऱ्या दिवशी समाप्त. ओके. मग आमचं ते कमिटी आहे, आमच्या 11 हकदार म्हणजे 12 बलुतेदार म्हणतात त्यांना. ओके. ते आपले कामकाज त्यांनी सगळे आमचे देवी सांभाळले जाते. श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमेटी का आप सदस्य भी है सर? और महालक्ष्मी यात्रा के बारे में भी बता रहे थे और बहुत मतलब अभी ये अच्छा चलता है करके, कैसे मतलब कमेटी वगैरह कैसे बना? आमच्यात 1972 आमची लक्ष्मीची यात्रा झाली होती. मग 1972 नंतर आमच्यातली यात्रा करावी अशी कुणाच्या हेतच नव्हती.
मग लोक काय म्हणत यात्रा करूयात. मग यात्रा करूयाच्या म्हटल्यानंतर लोकांना सांगितलं आम्ही यात्रा करूया, करण्याबद्दल काही नाही, पण दोन्ही पार्टींची म्हणजे सगळ्या पार्ट्या एक होऊन यात्रा करायची. मग असं म्हटल्यानंतर मग काय करायचं, असं काही विचार नाहीये की राजकीय संबंधित पक्षपात आहे ऐसा नाही. आम्ही यात्रा काळात कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार घेतला नाही, कुणाकडूनही आम्ही पैसे मागितले नाही किंवा कुणी तुम्ही या आणि आम्हाला सहकार्य करा असं आम्ही सांगितलं नाही. आम्ही आमच्या पूर्ण गावातल्या स्थानिक लोकांकडून देणगी वसूल केली 1200-1100 प्रमाणे. अशी एकूण आमची जवळजवळ 24 लाख रुपये आम्ही निधी जमा केला आणि देणगी मिळून 32 लाख रुपये झाले. आणि यात्रा पूर्ण कालावधीत जो खर्च जाऊन आमचा आणि कमीत कमी 11 लाख रुपये आमचे शिल्लक रहे. ओके 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 ओके. ये सब मतलब कैसे होता है अभी जो प्यार भरा, अभी एक अलग अलग मतलब वो जो जाति धर्म अलग अलग ऐसा मतलब नहीं होके सब लोग कुल मिलकर मतलब ऐसा कि करते हैं जो काम, वो जो क्या मतलब वो भगवान का आशीर्वाद है. ते राजकारणच्या वेळेला म्हणजे आता समजा विधानसभा इलेक्शन आलं किंवा लोकसभा इलेक्शन आलं त्यावेळेला तेवढ्या कालावधीमध्ये ते थोडे काँग्रेसकडे जातात, थोडे बीजेपीकडे जातात आणि इतर वेळेस मग बाकीचे आमचे सगळे शेतकरी वर्ग असल्यामुळं इतर वेळेस बाकीचे सगळे मिळून मिसळून सब मिलकर काम करतात. ओके. भारतीय जनता पार्टी का निष्ठावंत कार्यकर्ता है, तो हिंदू सनातनी जो धर्म जो रक्षाकर में मतलब ऐसा कि हमेशा आगे रहता है, तो उस पक्ष में होकर आप मतलब कितना खुशी है आपको. आमचा भारत देश, क्योंकि आपके जो ये ना लाइफ है ये संघर्ष है. सलामोडी ग्राम पंचायत में, ग्राम पंचायत के लेवल में कोई ऐसा कि पक्ष का नहीं होता है, फिर भी अगर रहता है तो अगर कुछ अगर बेम्बलित रहता है तो अगर लगभग 8 जो सदस्य लोग है कांग्रेस का, आप 2 ही जन है बीजेपी का. आपको कहीं ना कहीं हो सकता था कि मैं भी उधर जाऊं कर गया, फिर भी आपका जो पक्ष राजकारण है और भारतीय जनता पार्टी का जो कार्यकर्ता है हमेशा के लिए, तो क्या बोलते हैं सर उसके बारे में. आमचा भारत देश ज्या वेळेला स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र करण्यासाठी जो पक्ष स्थापन केला तो म्हणजे काँग्रेस. पण आमचा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी जो पक्ष स्थापन केला आणि त्यावेळेला जे काँग्रेसचं ध्येय धोरण होतं ते ध्येय धोरण आता नाही. आता जे राजकारण चालतंय ते फक्त खुर्चीसाठी चालतंय आणि हे काँग्रेसचं राजकारण पूर्वीच्यात आणि आताच्यात फार फरक पडल्यामुळं मग पक्षाचं हे झालं. ओके. आणि मग त्यावेळेला मग त्यांना शह देण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाची आम्ही आमच्या गावातून आम्ही स्थापना केली आणि त्यावेळीपासून ते आजपर्यंत आम्ही जवळजवळ आमचा पक्ष बहुमताने येऊ अगर न येऊ कसं बी येऊ आम्ही वेगळं आहोत. आणि त्या ह्याच्याप्रमाणे मग लोकांच्या आम्हाला जेवढी जमल तेवढी आम्ही सेवा करते. आणि आमचं गाव सोडून बाकीचं म्हणजे विधानसभा लोकसभेला काही पण होऊ, पण आम्ही आमच्या गावातलं स्थानिक राजकारण आम्हाला आमचं लोक सहकार्य चांगलं करतात. कारण आमच्या दूध संस्थेचे जवळजवळ 125 सभासद आहेत आणि त्या 125 सभासदांच्याकडून आमचं काही जरी नाही म्हटलं तर 500 वोट आमचं आहेत, 1100 वोट एकूण आमच्या सलामोडचे आहेत. त्यापैकी 100 डिलीट होतात आणि जवळजवळ 900 ते 950 वोट होत आहे. त्या ह्याच्या आमचं दूध संस्थेच्या लोकांनी जरी मतदान केलं तरी सुद्धा आमचे सहकार्य केलं तरी सुद्धा आमचे 400-500 वोट होत आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की जवळजवळ 500 वोट मला लोकांनी दिलं, म्हणजे विरोधी पक्षापेक्षा 100 वोट मला जादा दिलं. कारण आमच्या वडिलांची पुण्याई मिळवलं. कारण वडिलांनी आम्ही तसं बघितलं तर आमच्या वडिलांपेक्षा कमी काम करतो. आमच्या वडिलांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांची पुण्याई ही मला बहुमतात लोकांनी निवडून दिली. लोक म्हणत होते काय करणार तू एकटा माणूस काय करणार असं म्हणत होते, पण नाही म्हटलं बघूया काय होतंय. लोकांची आम्ही काय सांगायचं म्हटलं आपण एक लोकांसाठी सुद्धा आपण स्वतःचं काम करीत आपण लोकांसाठी सुद्धा 5 वर्ष सेवा केली. ओके. आता आमच्या देवस्थानचं एकूण 24 एकर जमीन आहे आणि ते 24 एकरची केस लढून आमच्या वडिलांनी मिळवून ठेवली आहे आणि ती गावासाठी आहे. ओके. निकाल लागेपर्यंत आमच्या वडिलांनी स्वतःच्या नावावर म्हणजे कोर्टानं काय म्हटलं की स्वतःच्या नावावर लावून घे. स्वतःच्या नावावर लावून घेऊन निकाल लागला. निकाल लावून देऊन त्यावेळेला
घरपती म्हणजे आमच्या गावात 300 उंबरा आहे, 1 रुपये काढून 300 रुपये आमच्या वडिलांना दिले होते. 11 वर्षे केस खेळून 12व्या वर्षी निकाल लावून 24 एकर जमीन आज आमच्या गावासाठी दिलेली आहे. आणि ती आमच्या वडिलांनी मी जिवंत असेपर्यंत माझ्या नावावर कमी करून देतो. आज आमची ती 24 एकर आमच्या भावेश्वरीची जमीन आज श्री भावेश्वरी देवस्थान कमिटी आज त्याचा एक केसभर सुद्धा आमचा काही संबंध. पण त्या देवीचं योगदान, देवीसाठी काम केलेलं, ती देवी आम्हाला कधीही विसरलेली नाही. बहुत बहुत धन्यवाद सर. साथ ही यहाँ का जो प्रमुख लीडर है उमेश कत्ती साहब है और रमेश कत्ती साहब है, उन लोगों को कैसे याद करना चाहेंगे? इतर कोणत्याही कामासाठी त्यांचा मतदारसंघ उखेरी, आमचा इमकनवर्डी. पण आमच्या या वीज संघाचे जे हे आहे नेतृत्व आहे ते कत्ती सावकराकडे. आणि मग त्याच्या याच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, समजा टीसी जळाला, काय झालं, इतर काय अडचणी असल्या तर आम्ही त्यांच्याकडे जाऊ. आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यात कुठलाही काय जरी असलं तर त्यांनी आपला मतदारसंघ म्हणून नव्हे पण आमचं एक भागधारक म्हणून त्यांनी आमची सेवा केलेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी जाऊन, आता सुद्धा आम्ही जातोयच. आम्हाला त्यांचं एक आठवड्यातले 2 दिवस त्यांची आमची हे होत नाही, पण इतर वेळी तर 4 दिवस त्यांनी लोकांच्या सेवेसाठी आपल्या घरी बाजवाडला लोकांची सेवा करतो. त्यावेळेला तिथं जाऊन आम्ही घेतो. सलामवाड़ी ग्राम पंचायत में जो स्मशान भूमि का एक सरकार से योजना रहता है तो कैसे सर आपका वार्ड में? आमच्या सलामवाडला आम्ही ते हे केलेलं आहे स्मशानभूमीसाठी, तिन्ही पंचायत गावासाठी, मोदगा, सलामवाडी, शिटाळा. आम्ही आमच्या गायरांमधला आम्ही 2 एकर जमीन आता दिलेली आहे. पण गव्हर्नमेंटकडनं ते काम थांबलेलं आहे की त्याचं सर्वे केलेलं नाही. आणि ते सर्वे करून ते हे केलं नसल्यामुळं अजून आमचा स्मशानभूमी पूर्णत्वाकडे नाही. आणि कसं आहे, अजून आमच्यात कसं आहे, अजून लोकांची स्वतःची जागा आहे. अजून आमच्यात लोक आपल्या स्वतःच्या शेतामध्ये दफनविधी आणि हे करतात. ते अजून स्मशानाकडे कोणी त्याच्याकडे वळलेलं नाही. पण तरी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी. आज आमच्यात तिथं कन्नड शाळा आहे, मराठी शाळा आहे, हाईस्कूल आहे, 2 अंगणवाडी आहे. भरपूर काम उधर हुआ है. साथ ही इतने सालों से भी सोशल वर्क करते आ रहे हैं सर. जो गांव में यात्रा होता है और बच्चे लोग कोई खेल वगैरह आयोजन करता है तो वो लोगों ने कुछ मतलब आपसे आता है कि कुछ बहुमान वगैरह आपने करने का, स्पॉन्सर करने का, ऐसा मतलब अगर सहायता वगैरह कैसे करते हैं? साथ ही अभी आज गांव में यात्रा हो रहा है, सबसे पहले मैं उधर भाग लेने का, तो ये काम वगैरे कैसे करते हैं? ते कसं आहे, आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या मुलांचा म्हणजे युवा वर्गांचा मोठा सहभाग आहे. मग त्यांनी 1 वर्षी आमच्या माही यात्रेला किंवा दिवाळीला किंवा दसऱ्याला किंवा गणेश चतुर्थीला वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या जातात. म्हणजे कुठं संगीत खुर्ची, कबड्डी स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा ह्या ठेवल्या जातात. आणि दिवाळीकडे म्हणजे पाऊस नसल्या वेळेत किंवा मेकडं क्रिकेट स्पर्धा भरल्या जातात आणि त्या ठेवल्या जातात. आणि इतर वेळेत बाकीच्या काय त्या स्पर्धा पूर्णपणे आमचं एक युवा वर्गाचं नेतृत्व आहे. आमच्यातला एक पिराजी भैरू पाटील म्हणून आहे, ते आपलं मुलांना चांगलं सांभाळतो आणि ते स्पर्धा भरवल्या जातात. आणि मग त्याच्यासाठी जो खर्च येतोय ते कोण मग पहिला, दुसरा, तिसरा बक्षीस कोण देणार आहे ते आम्ही स्पॉन्सर भरतो, मग त्यांनी देतात. मग त्याच्या स्पर्धा चालली असतात. कोरोना टाइम पे कैसे मतलब आपने सलाह सूचना दिया, साथ ही सैनिटाइजर, मास्क वगैरह, मतलब यहाँ का जो माहौल कैसा? कोरोना काळामध्ये पंचायतीकडून भरपूरच सहकार्य केले. बाहेरून आलेली लोक आम्ही मराठी शाळेत आणि हायस्कूलमध्ये ठेवले गेली. त्यांच्यासाठी जेवण खर्च आणि चहा पाणी हा पंचायतीकडून पूर्ण केला आला. आणि सॅनिटायझर आणि मास्क हे पंचायतीकडून थोडे देण्यात आले आणि बाकीचे सगळे आमदार आणि खासदारांनी असे दिले, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांची जेवणाची व्यवस्था पूर्ण केली लोकांची. बहुत बहुत धन्यवाद. आप इतना दिन से सामाजिक सेवा करते आ रहे हैं, आपका फैमिली कैसे साथ देता है? मैडम का नाम बताइए सर, बच्चे लोगों का नाम बताइए, वो लोग क्या कर रहे हैं? कारण बाहेरच काम करायचं म्हटलं किंवा इतर काम करायचं म्हटलं तर घरातलं सुद्धा फार मोठं योगदान लागतं आणि फार मोठं सहकार्य लागतं. कारण आम्ही एकदा सकाळी बाहेर गेलो की संध्याकाळी 6ला येतो. तोपर्यंत आमच्या घरातल्या मुलांचं आणि फॅमिलीचं फार मोठं योगदान आहे. कारण त्यांनी पूर्ण घर सांभाळणं
आमची शेती आहे, शेतीचं बाकीचं इतर कामकाज करणं हे सगळं आमचं घरातलीच लोक करतात. ओके. आणि ह्याच्या पाठीमागे सुद्धा मला राजकारणात पुष्कळ हे केल्याने, पण मी गेलो नाही, कारण आमची मुलं शिकायला होती आणि शिकायला असल्यानंतर राजकारणात पडल्यावर मुलांचं दुर्लक्ष होते म्हटलं, आणि अजिबात नाही म्हटलं. मुलांचं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, राजकारणात पडायचं म्हटलं. मोठ्या मुलगाचं BE शिवला आहे, धाकट्या मुलगाचं BE शिवला आहे. आज मोठा मुलगा मुंबईला पनवेलला काम करतोय आणि धाकटा मुलगा तर लहान त्याला बेंगलोरला आहे, तिथे ॲटकिन कंपनी जातं कामाला लागलेला आहे 1 वर्ष. ओके. वो भी BE सिविल आर्किटेक्ट डिजाइन इंजीनियर है. ओके ओके. बहुत बहुत धन्यवाद सर. साथ ही सलामवाड़ी जो मतदार बंधुओं ने आपको एक आशीर्वाद दिया, सम्मान दिया और चुनकर आए सर. आप मेंबर होके अभी काम कर रहे हैं और भारतीय जनता पार्टी का बेंबलित, और उन लोगों को क्या संदेश देना चाहेंगे सर अभी? त्या लोकांसाठी म्हणजे आम्हाला त्यांनी निवडून दिलं म्हणजे आमच्या स्वतःसाठी नाही, आम्हाला निवडून दिलं ते त्यांचे काहीतरी थोडंफार त्यांचं काम करावं या इच्छेने. क्योंकि जो आपके ऊपर विश्वास है, आपके ऊपर अभिमान है सर, एक बीजेपी के जो कार्यकर्ता को चुनकर मतलब लेके आने का, विजय पाटिल साहब को चुनकर लेके आने का, तो आपका काम ही ऐसा है सर. आमच्या संस्थेतल्या लोकांनी बरंचसं सहकार्य केलं दूध संस्थेच्या, कारण त्यांनी फोटला किंवा इतर खर्चाला आमच्याकडे काही मागितले नाही. आम्ही लोकांपर्यंत सुद्धा आम्ही जाऊन पोहोचलो नाही, पण लोकांनी व्होट करायला सहकार्य चांगलं केलं. कारण मी जवळजवळ 30-35 वर्ष लोकांची सेवा करतो. कारण एक दिवशी आम्ही घरातलं एक कोणतंही काम न करता आज कोणी बोलवलं तर त्यांच्या सेवेसाठी, मग ते सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्यामुळं लोकांनी मला सहकार्य केलं. मग त्यांनी आता आम्हाला सहकार्य केले, मग त्यानंतर त्यांचं परतफेड ही पैशाच्या रूपाने करायचं नाही, तर त्यांची काहीतरी कामाच्या रूपाने करून त्यांचं परतफेड करेल हे आमचं कर्तव्य. बहुत बहुत धन्यवाद सर. यहाँ तक आपका लाइफ का जो अनुभव है, सारे जो सोशल वर्क का जो काम का शेयर किया, इसके लिए बहुत बहुत ಧನ್ಯವಾದ ಸರ್. ಇಷ್ಟು ತಾವು ನೋಡಿದ ವೀಕ್ಷಕರೇ, ಸಲಮೋಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಇವರ ಮಾತುಗಳನ್ನು, ಇವರ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ www.politiciansindia.com. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.